एका खानदानी घरातील सून होण्याचं भाग्य राधाताईंना मिळालं होतं. घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. राधाताईंच्या पतीचा कपड्यांचा बिझनेस होता. राधाताईंना खूप मोठी जबाबदारी होती. आपलं घर सांभाळून सासू सासऱ्यांची आणि नणंदांची सेवा करायची, यातच त्यांना देखील खूप आनंद मिळायचा. त्यांना नेहमी असं वाटायचं की मी घर तोडणारी नाही तर घर बांधून ठेवणारी स्त्री आहे. राधाताईंचा मुलगा एकुलता एक म्हणजे राजवर्धन होता. राधाताईंना खूप मोठी स्वप्न आपल्या मुलाकडून पाहत होत्या. परंतु अचानक काही दिवसानंतर जेव्हा राधाताईंच्या पतीचा आपत्काली दुर्दैवी मृत्यू झाला, तेव्हा सगळं काही घराची परिस्थिती बिघडली आणि होत्याचं नव्हतं झालं. एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये राजवर्धन हा एकुलता एक मुलगा होता आणि राधाताईंना देखील त्याच्याकडून सगळ्या अपेक्षा होत्या. परंतु सगळ्या अपेक्षांवर राजवर्धनने आणि त्याच्या होणाऱ्या बायकोने पाणी फिरवलं. एक आई आपल्या मुलासमोर आणि आपल्या एकुलत्या एका सुनेसमोर हातबल झाली आणि तिने आपले हात आणि डोके जमिनीवरती टेकवले आणि रडून रडून देवासमोर हात जोडून विनंती करत होती. देवा, एकुलता एक मुलगा होता की इच्छा आकांक्षा होती त्या मुलाकडून, परंतु सगळं काही त्या मुलाने बिघडवलं. तूच सांग, एक आई म्हणून मी हारले आहे. तूच आता मला न्याय दे. देवाने बुद्धी दिली त्याप्रमाणे राधाताईने आपल्या मुलावरती कोर्टामध्ये जाऊन केस केली आणि हीच गोष्ट जेव्हा राधाताईंच्या मुलाला समजली तेव्हा राजवर्धनना खूप मोठा धक्का बसला. कारण राजवर्धन हा समाजामध्ये त्याचं खूप मोठं नावलौकिक होतं आणि त्याला वाटलं आज आपल्या स्वतःच्याच जन्मदात्या आईनेच आपल्यावर कोर्टामध्ये केस लावली आहे तर आपल्या समाजामध्ये खूप बदनामी होईल. तेव्हा राजवर्धन आपल्या आईला खूप विनंती करत होता, आई, कृपया करून तू ही केस मागे घे. तुला काय हवं असेल ते मी तुला देईल. किती पैसे पाहिजे आहेत ते सर्व मी तुला देत आहेत. पण आत्ताच्या आत्ता तू माझ्यावर लावलेली ही केस मागे घे. परंतु राधाताईने त्यांच्या निर्णयावरती त्या ठाम होत्या. त्यांनी सांगितलं, नाही राजवर्धन, आता मला न्याय मिळालाच पाहिजे आणि तोही तुझ्याकडूनच. नाहीतर कोर्टाने सुनावलेला न्याय तू मला देशील. आणि जेव्हा कोर्टामध्ये राधाताईने त्यांचं म्हणणं वकिलांना सांगितलं आणि ते ऐकून मुलाला आणि त्यांच्या सुनेला खूप मोठा धक्का बसला आणि सर्वच कोर्टामध्ये हजर असलेल्या लोकांना, जज साहेबांना देखील एका आईचं म्हणणं ऐकून खूप मोठा धक्का बसला. अशी काय वेळ आली होती की एका स्वतःच्याच आईने जन्मदात्या मुलावरती केस केली आणि तीही कोणत्या कारणासाठी ते आपण कथेमध्ये पाहूया. आज कोर्टामध्ये खूप गर्दी होती. सगळेच एकमेकांसोबत कुजबुज करत होते. सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता की या शहरातील सगळ्यात मोठे व्यापारी त्यांच्यावर त्यांच्याच आईने त्यांच्या बाबतीत कोर्ट केसमध्ये का केली आहे. असं काय घडलं असेल की घरात सगळी सुख सुविधा असून पण आईला कशाची कमी पडली आहे हेच त्यांना कळत नव्हतं. नक्कीच राजवर्धन त्याच्या आईला, राधाताईंना त्रास देत असेल. त्याच्याशिवाय एक आई आपल्या मुलाच्या विरुद्ध कोर्टामध्ये कशाला घेऊन येईल. जसा जसा टाईम जाऊ लागला तशी तशी खूपच गर्दी होऊ लागली आणि तिथं आवाज पण खूप वाढला होता. तोपर्यंत कोर्टामध्ये जज साहेब आले आणि ते ऑर्डर म्हणून ओरडू लागले. त्यांचा आवाज येताच सगळे शांत झाले. केस बाबत चर्चा सुरू झाली. दोन्ही पण वकील एकमेकांना बोलू लागले आणि त्यांनी त्यांचा पक्ष जज साहेबांपुढे मांडला. राजवर्धन आणि राधाताईंना कटघेरमध्ये येण्यासाठी आदेश दिला. एक सभ्य स्त्री कटघेरमध्ये जायला निघाली. त्यांचं वय 70 वर्षाच्या आसपास असेल. अंगावर पांढऱ्या कलरची सिल्क साडी घातली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं त्यांचं म्हातारपण आणि त्यांची नाराजी पण दिसत होती. तर मग सांगा माताजी, तसं काय कारण आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाविरुद्ध कोर्टामध्ये केस केली आहे. जज साहेबांनी राधाताईंकडे पाहत प्रश्न केला. जज साहेब, मी माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाचा
राजवर्धनचा सांभाळ मी एकटीने केला आहे. मी त्याला कोणतं पण कष्ट दिलं नाही. पण माझ्या मुलांचं म्हणणं हे आहे की ते माझं कर्तव्य होतं. सगळ्याच आया आपल्या मुलांसाठी हेच करत असतात, तर मग मी काय खास केलं आहे असं माझ्या मुलाचं म्हणणं आहे. राधाताई जज साहेबांना म्हणाले. राजवर्धन म्हणाला की तर मग जज साहेब, मी आज चुकीचं काय बोललो आहे? प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी हेच करत असतात, पण एवढ्यासाठी त्यांची आई मुलांना कोर्टामध्ये उभं करत नसते. जज साहेब म्हणाले की माताजी, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात आणि तुमचा मुलगा पण त्याच्या जागेवर बरोबर आहे. तरी पण तुम्ही तुमच्या मुलाला कोर्टामध्ये का घेऊन आला आहात? तुमचा मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढत आहे का? किंवा तुमचा मुलगा तुम्हाला जेवण देत नाही? तुम्हाला कोर्ट करून कोणता न्याय पाहिजे आहे? जज साहेबांनी राधाताईंना प्रश्न केला. जज साहेब, एका आईला घरात राहून दिलं किंवा जेवण दिलं म्हणजे एवढंच गरजेचं आहे का? एवढं केल्यावर आईचं कर्ज फिटतं का? उत्तर देण्याच्या ऐवजी राधाताईंना जज साहेबांना प्रश्न केला. तर मग माताजी, तुम्ही सांगा की तुम्हाला काय पाहिजे आहे? जज साहेब टेन्शनमध्ये येऊन म्हणाले. जज साहेब, माझ्या मुलाला मी लहानपणापासून मोठं केलं आहे. त्याच्या बदल्यात त्याने माझं कर्ज फेडावं. राधाताईच्या बोलण्यावर कोर्टामध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण राधाताईला दोष देऊ लागला. एक आई आपल्या मुलाला वाढवून त्याच्याकडून कर्ज फेडून घेते का? ही कसली आई आहे? ठीक आहे, मी किंमत देण्यासाठी तयार आहे. तुम्ही फक्त मला आकडा सांगा. जर तुमची हीच कंप्लेंट होती तर तुम्ही मला ही घरी सुद्धा बोलू शकला असता. असं विनाकारण कोर्टामध्ये येऊन हा ड्रामा कशामुळे करत आहात? राजवर्धन त्याच्या आईला म्हणाला. सांगा, कितीचा चेक फाडू? राजवर्धन त्याच्या खिशातून चेकबुक काढताना म्हणाला. जज साहेब, माझा मुलगा हिशोब काढण्यात खूपच हुशार आहे आणि तुम्ही खूप मोठे साहेब आहात. तरी पण तुम्ही दोघे मिळून मला न्याय मिळवून देणार नाही. जेव्हा मी माझ्या मुलाला राजवर्धनना जन्म देणार होते तेव्हा मला खूप मेडिकल प्रॉब्लेम आला होता. डॉक्टरांनी मला ॲबॉर्शन करायला सांगितलं होतं. तरी पण मी माझा जीव धोक्यात घालून याला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. माझा मुलगा प्रत्येक मुलासारखा नॉर्मल नव्हता. तो खूप हट्टी आणि रागीट होता. त्यामुळे त्याला दोस्त पण नव्हते. तेव्हाच मी त्याची दोस्त झाली होती. मी आणि माझ्या नवऱ्याने निर्णय घेतला होता की याच्या पालन पोषणमध्ये कशाचीच कमी पडू नये, म्हणून आम्ही दुसऱ्या मुलाला जन्म दिला नाही. राजवर्धन लहान होता तेव्हा शिक्षणात खूप कमजोर होता. मी त्याला घरी शिकवून त्याला हुशार केलं. मी माझा राग न आणता याची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. हा मोठा झाला तरी पण अंथरूण ओला करत होता. याचे वडील याच्यावर रागवत होते, त्यामुळे मी याला घेऊन दुसऱ्या खोलीत झोपत होती. हळूहळू हा दुसऱ्या मुलांसारखा नॉर्मल झाला, पण तोपर्यंत माझ्या पतीचं निधन झालं. त्यावेळेस आमचा कपड्यांचा खूप मोठा बिझनेस होता. पतीच्या निधनानंतर तो व्यापार बुडू लागला होता. त्यावेळेस मी माझे दागिने विकून तो व्यवसाय व्यवस्थित मार्गावर आणला होता आणि शिवाय मी याचं पण चांगलं पालन पोषण करत होते. काही लोकांनी मला उपदेश दिला की तुमचं अजून आयुष्य पडलेलं आहे, दुसरे लग्न करा. खूप स्थळे मला पाहण्यासाठी आले होते, पण हा मुलगा मला 1 मिनिट सुद्धा सोडत नव्हता. तर मग याच्यासाठी मी दुसरा बाबा कसा आणू शकते? आणि शिवाय तो कसा निघेल याची काही शाश्वती नाही. एवढं बोलून राधाताई शांत झाल्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. राधाताईच्या वकिलांनी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर राधाताई नॉर्मल झाल्या. त्यानंतर त्या बोलू लागल्या. त्यावेळेस खूप माणसांच्या वाईट नजरा माझ्यावर असायच्या. माझ्यावर खूप दडपण होतं, पण मुलासमोर मी ते काही सुद्धा दाखवत नव्हती. जेव्हा संध्याकाळी झोपत होता तेव्हा मी माझे अश्रू गाळत होते. संध्याकाळी विचार करता करता खूप वेळा मनात आलं की मुलासोबत आत्महत्या करावी, पण एक आई असं करू शकत नाही. मी याच्यासाठी रोज जगत होते आणि मरत पण होते. असंच दिवस घालवत होते की एक दिवस मुलगा मोठा होईल आणि मग सगळं व्यवस्थित होईल. हा मोठा झाल्यावर त्याच्या पसंतीने एका मुलीसोबत त्यांनी लग्न केलं. हळूहळू करून मी सगळा व्यापार त्याच्या हातात दिला आणि मग मी ह्या आनंदात होती की
आता फक्त मला एकच काम आहे, ते म्हणजे नाती नातवांना खेळवायचं आणि असंच म्हातारपण चांगलं घालवायचं. पण त्यानंतर राधाताईंना बोलायला आलंच नाही. जज साहेब म्हणाले की पण काय माताजी? जज साहेबांनी उत्सुकतेने होऊन विचारलं. पण याच्या बायकोला म्हणजेच माझ्या सुनेला मी त्यांच्यासोबत राहिलेलं आवडत नव्हतं. तिला मी माझ्या नातवांना जेवण भरवलेलं आवडत नव्हतं. ती नातवासोबत मला खेळू पण देत नव्हती. मी नेहमी नातवंडांना जवळ बोलवते म्हणून सुनबाईने मला अडगळीच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली आणि मला तिने फक्त वॉर्निंग दिली होती की ह्या खोलीच्या बाहेर यायचं नाही आणि जेवण पण मला मोलकरणीकडून आणून देत होती. मी माझ्या मुलाला हात जोडून विनंती केली होती की मला या अडगळीच्या खोलीत राहायचं नाही, मला तुमच्यासोबत राहायचं आहे. तर माझा मुलगा मला म्हणाला की तुझ्या सुनेला तू आमच्यात मिसळलेला आवडत नाही, तिला तू अजिबात आवडत नाही. तिचं असं म्हणणं आहे की तिच्या नातेवाईकांसमोर आणि तिच्या मैत्रिणींसमोर जर तू आलीस तर तिला तिची मान खाली घालावी लागते. त्यामुळे आई तू इथेच राहा, असं तो मला म्हणाला आणि मी त्याचं हे म्हणणं पण स्वीकारलं. शेवटी मुलाच्या सुखासाठी एक आई काही पण करू शकते. पण मी त्याला एवढंच म्हणाले की ठीक आहे, मी इथे राहायला तयार आहे, पण तू माझ्यासोबत काही वेळ गप्पा मारण्यासाठी येत जा. जज साहेब यांनी मला असे उत्तर दिले की आई मी तुला सांभाळू का तुझ्यापाशी येऊन गप्पा मारत बसू? मला काय दुसरं काम नाही का? जज साहेब एकदा विचार करा, हे उत्तर आईला किती वाईट वाटलं असेल. ज्या मुलापाशी आई दिवस रात्र बसत होती त्याच मुलाला आता आईपाशी 5 मिनिटं सुद्धा बसू वाटत नाही. तेव्हा एका आईच्या काळजाला किती वेदना होत असतील. मी याच्या इच्छा पूर्ण करता करता माझा वेळ पण दिला होता, असं म्हणून राधाताई रडू लागल्या. जज साहेब म्हणाले की माताजी तुमच्या मुलाने तुमच्यासोबत वाईट केलं, परंतु कोर्ट एवढ्यासाठी कोणती शिक्षा देऊ शकत नाही. जज साहेब मला माझ्या मुलाला शिक्षा पण द्यायची नाही. ज्या मुलाला मी ह्या जगाचे टोमणे ऐकून वाढवलं आहे त्या मुलाला मला शिक्षा पण द्यायची नाही. तर मग माताजी सांगा, तुमचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्या मुलाने काय केलं पाहिजे? जज साहेब माझ्या कर्जाची किंमत फक्त 1 कप चहा आहे. राधाताईंचं म्हणणं ऐकून जज साहेब आणि राजवर्धन आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. असे सगळे हेच विचार करत होते की ही आई कोणती सुनावणी आहे. त्या सुनावणीमध्ये एक आई तिच्या मुलाकडून 1 कप चहा मागत आहे. हा जज साहेब, माझं हेच म्हणणं आहे की रोज सकाळी माझ्या मुलाने मला 1 कप चहा आणून द्यायचा. डोळ्यात पाणी घेऊन राधाताई बोलत होत्या. आणि हा चहा फक्त त्यानेच आणून द्यावा. कामवाल्या बाईने मला चहा आणून द्यायचा नाही. पण माताजी हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? जज साहेब आश्चर्याने राधाताईंना विचारू लागले. जज साहेब 1 कप चहाने एका आईला किती आनंद मिळेल ते मी तुम्हाला सांगते. मला आनंद वाटेल की माझा मुलगा त्याच्या हाताने मला चहा आणून देत आहे, कारण चहामुळे तर मी माझ्या मुलाला रोज पाहू शकेल. नाहीतर माझा मुलगा मला महिनाभर तोंड सुद्धा दाखवत नाही. त्या एका कपामुळे मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देऊ शकते आणि त्याच्या बहाण्याने मी त्याला स्पर्श सुद्धा करू शकेल. कमीत कमी चहामुळे मुलगा मला पाहिजे की मी जिवंत आहे का मेली आहे. हे सगळं सांगताना राधाताईंचे डोळे सुद्धा भरून आले होते आणि कोर्टामध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पण पाणी आले होते. कारण खूप मुले म्हातारपणात आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असतात आणि हे खूप जणांच्या आयुष्यात घडतं. पण असतं सगळे आपापले डोळे पुसू लागले. त्यामध्ये जज साहेब पण होते. तेव्हा तिथं हुंदके देऊन देऊन मोठ्याने रडण्याचा आवाज येऊ लागला. सगळेच त्याच आश्चर्याच्या दिशेने पाहू लागले. कटघरमध्ये राजवर्धन मोठ्याने खाली बसून रडत होता. त्याचा आवाज ऐकून राधाताई पटकन त्याच्यापाशी गेल्या आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या की मला असं वाटत आहे की माझ्या कर्जाची तुला खूपच जास्त किंमत मी मागितली आहे आणि तू देण्यासाठी असमर्थ आहे, त्याचमुळे तू रडत आहेस. नाही आई, मला माफ कर. तुझं कोणतंच कर्ज फेडण्याची माझी लायकी नाही. माझीच काय कोणत्याच मुलाची लायकी नाही की तो आईवडिलांचं कर्ज फेडू शकेल. आई, तुझा हा मुलगा फक्त तुझ्यासाठी चहा घेऊन नाही येणार, तर तो पण तुझ्यासोबत चहा पिणार आहे, शिवाय जेवणार पण आहे.
TV पण पाहणार आहे, मस्त गप्पा पण मारणार आहे. तू आता तुझ्या अडगळीच्या खोलीत राहायचं नाही. तू तुझ्या बेडरूममध्ये येऊन राहायचं आणि तू तुझ्या नातवांना सुद्धा खूप प्रेम द्यायचं. जसं मी लहान होतो तेव्हा मला सांभाळलं, तसंच तू पण आज माझ्या मुलांना सांभाळायचं आहे. राजवर्धन आईच्या मांडीवर डोकं ठेवत रडत रडत म्हणाला. राधाताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या की नाही बाळा, रडू नकोस. मला फक्त तुझ्या हातून चहा पाहिजे आहे. वेळेचं आपण पण काही सांगू शकत नाही. तसंच माणसाच्या आयुष्यात पण हेच घडत आहे. मी आज आहे, उद्या नसेल. मला मरताना हाच विचार करायचा नाही की मुलाला पाहून किती दिवस झाले आहेत. मला हा विचार करायचा आहे की मरताना मी माझ्या मुलाचा चेहरा पाहिला आहे. सकाळी मुलाला पाहिलं होतं. हाच विचार मनात घेऊन मी आनंदाने मरू शकते. आणि त्या कोर्टामध्ये त्यांची सून पण हजर होती. तिने पण आज एका आईचा आणि एका मुलाचं प्रेम पाहिलं होतं. आणि शिवाय ती एक आई होती. तिने पण विचार केला होता की आता ती तिच्या सासूबरोबर वाईट वागणार नाही. त्यांचं जे आजीचं प्रेम आहे ते त्यांना मिळवून देणार, नातवांना त्यांच्यापासून लांब ठेवणार नाही, असं म्हणून ती पण रडत होती. जज साहेबांना आता काही सांगण्याची गरज नव्हती, कारण दोन्ही पक्षाकडून एकमत झालं होतं. आणि जज साहेब पण गडबडीत घरी जाण्याच्या तयारीला लागले, कारण त्यांच्या आईने पण त्यांचा चेहरा खूप दिवस पाहिला नव्हता. त्यांच्या डोक्यात विचार आला की माझी आई पण मला पाहण्यासाठी तरसली असेल. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली आणि एका आईचं मत तुम्हाला काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर का ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.